ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या रविवारच्या सकाळच्या भागवतमच्या सत्रामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारा। तर मागील अनेक सत्र आपण पाहतोय ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 8 अध्याय 7 हलाहल प्राशन असं अध्यायाचं शीर्षक आहे। म्हणजे भगवान शंकराद्वारा हलाहल विष काय केलं गेलं, जगत कल्याणार्थ प्राशन केलं गेलं। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासा ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद भागवतम की। तर मागच्या रविवारी आपण पाहत होतो की जसं मेघासारख्या श्यामवर्णीय भगवंताने पिवळे पितांबर नेसले होते। भगवंतांच्या सुंदर रूपाचं वर्णन आले या श्लोकामध्ये 17व्या अध्यायात। आणि त्यांच्या कानातील कुंडले विद्युल्लतेप्रमाणे चमकत होती। जसं की विद्युल्लता पावसाळ्यात सुरुवातीला आपण ढग गडगड तेव्हा काय विजा चमकतात, त्याप्रमाणे त्यांच्या कानातील कुंडलं चमकत होती। त्यांच्या मस्तकावरील केस खांद्यापर्यंत रोळत होते, असे सुंदर कुरळे केस खांद्यापर्यंत। त्याने गळ्यात वनमाळा धारण केली होती आणि त्यांचे नेत्र आरक्त होते। याचं विश्लेषण मी केलेलं आहे मागच्या वेळेला। संपूर्ण जगताला अभय प्रदान करणाऱ्या आपल्या बलदंड बाहूंनी त्यांनी वासुकीला धरले
आणि मंदरगिरीचा रवीप्रमाणे उपयोग करून ते स्वतः मंथन करू लागले. बरोबर की नाही? कारण देवी दैत्यामध्ये प्रवेश पण करून बघितला पण तेवढा का रिझल्ट येईना. मग भगवंत ठरवलं आता काय केलं पाहिजे, आपण स्वतःच मंथन केलं पाहिजे. भगवंत वासुकीला पकडले आणि स्वतः मंथन करू लागले देवी दैत्यांना सोबत घेऊन. भगवंत मंथन करीत असताना ते इंद्रनील नामक दुसऱ्या पर्वतासारखे शोभू लागले. खूप सुंदर रूप भगवंतांचं दिसत होतं मंथन करत असताना. त्याच्या पुढचा श्लोक आपण पाहूया. अवघड आहे थोडासा, म्हणा माझ्यासोबत, माझ्या मागून. निर्मथ्यमाना दुदधेर भूद्विषम, निर्मथ्यमाना दुदधेर भूद्विषम, महोल्बणं हालहलावं ग्रत, महोल्बणं हालहलावं व्रत, सम्भ्रान्तमीनोन् मकराहि कश्यपात्, सम्भ्रान्तमीनोन्मकराहि कश्यपात्, तिमिद्विपग्राह तिमिंगलाकुलात्, तिमिद्विपग्राह तिमिंगलाकुलात्. मी म्हणतो ऐका. निर्मथ्यमाना दुदधेर भूद्विषम, महोल्बणं हालहलावं ग्रत, सम्भ्रान्तमीनोन्मकराहि कश्यपात्, तिमिद्विपग्राह तिमिंगलाकुलात्. निर्मथ्यमानात म्हणा, मंथन करीत असताना. कोण मंथन करता येता? स्वतः भगवान श्रीकृष्ण श्री विष्णू मंथन करता आहेत. उदधे समुद्रातून, अभूत उत्पन्न झाले, विषम विष, महाउल्बणम अतिशय भीषण, हाल हल आवभम. विषाचं नाव काय आहे? त्याला हाल हल म्हणतात, हलाहल म्हणतात, दोन्ही म्हणतात. तर इथं काय आहे संस्कृतमध्ये? हाल हल. आवभम म्हणजे त्याचं नाव. हाल हल. विषाचं नाव काय? हाल हाल करून मारणार ते हाल हल. त्याच्यामध्ये विव्हल हा एक भाग आहे शब्द फोडीमध्ये. हालाहलमध्ये काय आहे? विव्हल. विव्हल म्हणजे काय? असं तळमळून 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 गोल 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 फिरून मृत्यू. हाला हाल करून मारणारं असं विष, महाभयानक. अग्रतः आरंभी, आरंभीच उत्पन्न झालं. संभ्रांत म्हणा की मोठ्यानं. झोपलात की गायला एवढं लवकर सकाळी सकाळी? विचलित आणि इतस्तस्त, इतस्तता पसरत चाललेले. मीन अनेक प्रकारचे मासे. उन्मकर मकर, शार्क मासे. अही अनेक प्रकारचे सर्प. कश्यपात अनेक प्रकारची कासवे. तिमी देवमासे. द्वीप जलहत्ती. ग्राह मगरी. तिमिंगल देव माशांनाही गिळंकृत करू शकणारे विशाल मासे. ते आता दिसत नाहीत पण तिकडे आहेत क्षीरसमुद्रात. अकुलात अतिशय व्याकुळ झाले. समुद्रातील मासे, मकर, अनेक प्रकारची कासवे आणि सर्प अत्यंत प्रक्षुब्ध झाले. संपूर्ण समुद्रच खवळून गेला आणि देवमासे म्हणजे प्रचंड आकाराचे मासे, पाण्यातील हत्ती, मगरी आणि तिमिंगल मासे, हे मासे तिमींनाही अर्थात देवमाशांनाही गिळंकृत करू शकतात. केवढा मोठा मासा असेल विचार. वर येऊ लागले. समुद्राचे असे भीषण मंथन होत असताना प्रथम त्यातून हलाहल नामक विष उत्पन्न झाले. निर्मंथ्यमानात म्हणजे मंथन करीत आता भगवान श्री विष्णू श्रीकृष्ण मंथन करू लागले सगळ्या देवी दैत्यांना सोबत घेऊन. आणि वासुकीची काय बनवली? दोरी बनवली. आणि मंथर पर्वताचा काय बनवला आहे? रवी बनवले. आणि कश्यप रूप धारण करून भगवंत त्याला सपोर्ट केलेत खाली.
आणि वरती भगवंताने सहस्त्र बाहू विष्णू बनून काय केलं आहे, रवीचं वरचं टोक धरलं आहे, डोळ्यासमोर आणा चित्र, क्षीरसागरावर जावा, आलं लक्षात ना. आणि एका बाजूनं तोंडाच्या बाजूनं कोण दैत्य उभे आहेत, त्यांची काय हालत झाली ती आपण पाहिली मागच्या वेळेला. आणि एका बाजूला देव उभे आहेत. आणि आता स्वतः भगवंत काय करतायत, मंथन करता आहेत. तर त्यातून काय उदध हे म्हणजे समुद्रातून अभूत उत्पन्न झाले. काय विषम, महाभयानक विष. त्याचं नाव काय दिलं आहे, महाउल्बणम, म्हणजे अतिशय भयानक प्रकारचं विष. हालहल नामक विष. आणि कधी उत्पन्न झालं, प्रारंभीच. तेव्हा आपण अनेक वेळा आयुष्यामध्ये सुखी बनण्यासाठी खूप प्रयत्न करतो, खूप मोठमोठी व्हेंचर्स करतो, बिझनेस काढतो, नोकरी मिळवण्याची धडपड करतो. आपल्याला इच्छा काय असते, सुखी बनायचं. इथं देवतांना इच्छा काय होती, सुखी बनायचं, अमर बनायचं. दैत्यांना काय इच्छा होती, सुखी बनायचं, अमर बनायचं. आणि म्हणून दोघांनी काय केलं आहे, भगवंतांच्या सहाय्यानं काय करतायत, मंथन यज्ञ आरंभला. पण एवढे अभागी की मंथन यज्ञ आरंभला खरा, तो आरंभण्यासाठी भरपूर पूर्वतयारी करताना सगळे चिरडून मेले होते. हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणा डोळा फुटला, काय झालं. भगवंताने कृपा करून त्यांना जगवलं बिचाऱ्यांना. आणि सगळं मग आता आणला मंदिर पर्वत, तो डुबला, तो भगवंताने वरती काढला. मग बिचारा वासुकीला आणला, त्याचं सगळं निघून गेलं, चामडं सोलून गेलं. मग त्याला भगवंताने बेहोशीचं इंजेक्शन दिलं, तमोगुणामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश केला. आणि आता मग बघितलं, देवी देवतांच्या अंगामध्ये संचार करून बघितला, सत्वगुणानं रजोगुणानं तमो, तरी पण काय होईना मंथन व्यवस्थित. पण महाभयानक ना. आपण मागच्या वेळेला पाहिलं किती योजन, 1,00,000 योजन जेवढं काय होतं, त्या कुर्माचं पठार होतं, पाठ. 8,00,000 मैल एवढं विस्तीर्ण. तेवढाच तो पर्वत पण होता तेवढाच. ते काय शक्य होणार त्यांना बिचाऱ्यांना. मग भगवंत म्हणाले चला मीच करतो आता मंथन. भगवंत स्वतः मंथन करू लागले. त्यावर समुद्र अतिशय प्रक्षुब्ध झाला. आणि प्रक्षुब्ध झाल्याबरोबर तुम्ही मिक्सर कधी चालवलं आहे, ओपन झाकण ठेवून घाला कधीतरी. आता घरी गेलात की चटणी काय होणार, सगळं बाहेर फेकलं जाणार. तसं मंथन चालू झाल्याबरोबर आतमधले सगळे जीव जंतू, मासे, मगरी, मोठमोठे तिमिंगल मासे, देवमाशांना पण ग्रेम सगळे बाहेर फेकले जाऊ लागले. उड्या मारतात अशा आकाशात, देवांच्या अंगावर पडत आहेत, दैत्यांच्या अंगावर पडत आहेत, पर्वतावर पडत आहेत. असं सगळं चित्र चाललेलं आहे महाभयानक. आणि एवढा सगळा यज्ञ करून आता देवी देवता आशा लावून बसलेत, काय आता आम्हाला काय मिळणार, अमृत मिळणार. मिळालं काय, हलाहल विष पदरात पडलं. आणि ते कसं भयानक आहे त्याचं वर्णन दुसऱ्या श्लोकात आले. हलाहल विष नामक अतिशय महाउल्बणम, म्हणजे अतिशय भीषण विष उत्पन्न झालं. पुढच्या श्लोकात सांगितलंय, तदुग्र वेगम दिशी दिशू पर्यधो विसर्प दुस्तर पदसह्यम प्रति भीता प्रजा दुद्रु उरुंगसेश्वर अरक्षमाणाम शरणम सदाशिवम. सदाशिव म्हणजे भगवान शंकर, पण सदाशिव म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूच. आलं लक्षात ना. भगवान शंकरांची 2 नावं आहेत, एक शिव आणि एक सदाशिव. तर सदाशिव हे जे आहेत ते आध्यात्मिक जगतातले भगवान शंकर आहेत, जे की श्री विष्णूच आहेत स्वतः. तर तत् उग्रवेगम दिशी दिशी उपरी अध. कसं पसरलं ते, उग्रवेगम अतिशय भीषण वेगानं. तुम्ही कोणी स्पायडरमॅनचा तो व्हेनम पिक्चर बघितला आहे तर तुम्हाला कळेल. व्हेनम म्हणजे विष. स्पायडरमॅनचं एक व्हेनम पिक्चर आहे, त्याच्यामध्ये ह्याच्यात जे वर्णन आहे ना तसंच विष दाखवलं आहे. त्यांनी कदाचित ह्या श्लोकाचा अभ्यास केला असेल डायरेक्टरनं, प्रोड्युसरनं. व्हेनम म्हणजे विष. त्याने ते असं काळं दाखवलं आहे आणि ते असं फास्ट स्पीडनं मनाच्या वेगानं फिरतं, असं इकडे तिकडे वर खाली सगळीकडे ढगासारखं. सेम वर्णन आहे ते. मला ते पिक्चर आठवला, बऱ्याच पूर्वी बघितला होता मी. पिक्चर बघतो मी कधी कधी, तुम्ही बघू नका, बघितलात तरी चालेल, काय अडचण नाही, पण त्याच्यावरती आसक्त राहायचं नाही, त्याच्यातनं बोध घ्यायचे असतात. शेवटी कुठचंही क्रिएशन हे वाईट नाही आहे, आपली बुद्धी कशी आहे त्याच्यावरती हे असतं. तर ते विष विचार करा, काळा कुट्ट असं ढगासारखं विष
की जे क्षणाक्षणात तत् उग्र वेगम, अतिशय भीषण वेगानं काय होतंय, दिशी सर्व दिशांना पसरत. जसं की आता ते युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध आहे, त्याच्यावर बॉम्ब टाकले का लक्षात ना, सेकंदात काय होतं, असा भला मोठा आगीचा आणि धुराचा लोट. पण तो लिमिटेड असतो. पण हे त्रैलोक्य गिळंकृत करायला निघालं. लक्षात की तत् उग्रवेगम, दिशी सर्व दिशांना, उपरी अध, म्हणजे अष्टदिशा नुसत्याच नाही, वर आणि खाली पण पसरायला लागलं. विसर्पत, कसं आताच सांगितलं, विसर्पत म्हणजे सर्पासारखी वळणं घेत घेत घेत. कोणतरी म्हणेल आता मी ह्या डायरेक्शनला राहतो, नाही तिथून गेला असं झुक इकडून आलं, लपला कोणतरी पर्वताच्या आड तर इकडं आलं, असं महाभयानक. उत्सर्पत आणि वर पसरत सगळीकडे. असह्यम, असह्य, अप्रति म्हणजे अनिर्बंध, भीता भयभीत प्रजा. कसं महाभयानक, दाही दिशांना पसरतंय असं वेगानं, महाभयानक. धुळीचे लोट कसे पसरतात, वाळवंटामध्ये धुळीचे लोट येतात, महाभयानक. चक्रवात येतंय, तर ते लिमिटेडच असते चक्रवात, पण हे असं असं पसरतंय की विचारू नका. आणि हालाहाल याचा अर्थ काय आहे, केवळ ते विष स्पर्श जरी झाला, जरी श्वास जरी घेतला, तरी प्रत्येक जीव विव्वळ होऊन तडफडून तिथंच गतप्राण होईल. अशा प्रकारचं विष, सामान्य विष नाही. केवळ श्वास जरी घेतला त्या विषाचा कोणी, तरी तो जीव काय होईल, तात्काळ तिथं गतप्राण होऊन पडेल. आणि ते महाभयानक वेगानं पसरायला लागलं. त्याबरोबर काय झालं, भीता प्रजा दुद्रुवू अंग स ईश्वरा. सगळी प्रजा म्हणजे देव आणि दैत्य सगळे घाबरले. आणि स ईश्वरा म्हणजे अजित भगवंतांसोबत सगळे इकडे तिकडे पळू लागले. भगवंत लीला करतायत इथे. बरं इकडे तिकडे पळाले तर भगवंताने आरोळी ठोकली, अरे अरे भगवान शंकरांशिवाय तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही, चला सगळे कैलास पर्वतावर जाऊया, पळूया, चला चला पळा 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 पळा. स्वतःच भगवंताने आरोळी ठोकली. काय, ह्या विषयापासून भगवान शंकरांशिवाय तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही, तुम्ही चला पळा 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 पळा. त्याबरोबर सगळे देव दैत्य आपापली विमानं आणि मनाच्या वेगानं, ते तुमच्यासारखे धावत पळत नाही गेले, तेव्हा पकडलं असतं विष त्यांना. आपापली विमानं घेऊन पळाले, ढोम पळाले. 1 2 3 4 कैलास पर्वतावरती आले. अरक्षमाणा शरणम सदाशिवम, तर आश्रयहीन स ईश्वर म्हटलं इथं. स ईश्वर म्हणजे परमेश्वरासहित, भगवंतांसहित, किंवा त्यांचे जे म्होरके असतील, बळी महाराज असतील, किंवा देवतांचे इंद्रदेव वगैरे असतील, ब्रह्मदेव वगैरे सगळे पळाले. कुठे पळाले, आरक्षमाणाम शरणम सदाशिवम, तर आश्रय घेण्यासाठी. आश्रयहीन झाले होते, तर आश्रय घेण्यासाठी कोणाकडे आले, सदाशिव भगवंतांकडे आले. भगवान सदाशिवाच्या चरणी कुठे आले, कैलास पर्वतावर. हे राजा भयंकर उग्र आणि ज्याच्या पुढे कोणताही उपाय चालत नाही असे ते विष वर खाली आणि सर्व दिशांना पसरत असल्याचे पाहून भगवंतांसमवेत सर्व देव भगवान शंकरांकडे गेले. अत्यंत भयभीत आणि आश्रयहीन अवस्थेत त्यांनी शंकरांकडे आश्रयाची याचना केली. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतायत, स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान तिथे उपस्थित होते आणि त्यांनी कोणतीही उपाययोजना न करता देवगण आणि साधारण जनतेसमवेत भगवान सदाशिवांचा आश्रय कशासाठी बरं घेतला असेल, असा प्रश्न कोणाच्याही मनी निर्माण होऊ शकतो. या संबंधात आपल्याला सावध करण्यासाठी श्रील मध्वाचार्य म्हणतात, आपले आद्याचार्य मध्वाचार्य काय सांगतायत, रुद्रस्य यशसोर्थाय स्वयं विष्णुर्विष विभू न संजाहे समर्थोपी वायुम चोचे प्रशांते. काय सांगतायत मध्वाचार्य आपल्याला ह्या श्लोकातनं, रुद्रस्य यशसोर्थार्य म्हणजे रुद्र म्हणजे भगवान शंकरांचं यशकीर्ती पसरवण्याच्या उद्देशानं स्वयं विष्णुर्विष विभू म्हणजे स्वतः भगवान श्री विष्णू न संजार हे समर्थोपी वायुम चोचे प्रशांतये, भगवान विष्णू ही स्थिती सुधारण्यास पूर्णतः समर्थ होते, परंतु ते भगवान शंकरांना श्रेय देऊ इच्छित होते. जसे की महाभारताच्या युद्धामध्ये श्रेय कोणाला द्यायची इच्छा होती भगवंतांना, अर्जुनाला. शंकरांनी नंतर सर्व विष प्राशन करून आपल्या कंठात ठेवले म्हणून ते निळकंठ झाले. या कारणास्तव भगवान विष्णूंनी काही उपाययोजना केली नाही. काय उपाययोजना केली नाही,
कारण भगवान शंकरांचं यशकीर्ती त्यांना पसरवायची होती. तर पुढे विलोक्य तम देववरम त्रैलोक्या भवाय देव्याभिमत मुनीनाम आसीनम अद्रौ अपवर्ग हेतो तपहा जुषाणम स्तुतिभी प्रणेमू. खूप सुंदर श्लोक आहे हा, आणि हा सगळ्या गृहस्थांनी आचरणात आणला पाहिजे असा श्लोक आहे. खूप जबरदस्त तात्पर्य याचं. तात्पर्य नाही दिलं आहे प्रभुपादांनी, सांगतो मी तुम्हाला. काय सांगितलं आहे? विलोक्यतम देववरम त्रैलोक्या भवाय देव्याभिमतम मुनीनाम आसीनम अद्रावप अपवर्ग हेतो स्तपो जुषाणम स्तुतिभी प्रणेमुः. विलोक्य म्हणजे देवता भगवंतांसमेत कुठे आल्या? कैलास पर्वत आले. तर त्याने विलोक्य पाहिलं. काय पाहिलं? की भगवान शंकर देववरम, देवामध्ये श्रेष्ठ, त्रैलोक्या, तिन्ही लोकांच्या, भवाय, समृद्धी करता, देव्या, पत्नी भवानी समवेत, अभिमतम, स्वीकृत मुनीनाम, थोर ऋषींनी, आसीनम, एकत्र बसले, अद्रव, कैलास पर्वतावर, अपवर्ग हेतो म्हणजे मोक्ष प्राप्तीकरिता, तपह म्हणजे तप, जुषाणम त्यांच्या सेवित, स्तुतिभी स्तुती, प्रणेमुः प्रणाम करून. देवाने पाहिले की कैलास पर्वतावरील शिखरावर आपली पत्नी भवानीसह भगवान शिव त्रैलोक्याच्या हिताकरता बसलेले आहेत. मोक्षाची कामना करणारे थोर ऋषीमुनी त्यांची सेवा करीत आहेत. देवाने शंकरांना अत्यंत आदरपूर्वक नमस्कार केला आणि ते त्यांची स्तुती करू लागले. तर भगवान शंकर आपली पत्नी भवानी यांच्या समेत बसलेत, म्हणजे ते गृहस्थ आहेत, बरोबर की नाही? पण कसे बसलेत? वसन नाहीत, सोन्या हिऱ्या मणकांचे दागिने घातले नाहीत, वस्त्र नाहीत, कधी वाटलं तर कधीतरी मृगचर्म गुंडाळलं तर गुंडाळलं, तर ते पण नाही. एका दगडावर बसलेत, घर नाही, दार नाही, भांडी नाही, कुंडी नाही, समोर ऋषीमुनी बसलेत, तुम्ही येऊन बसलात तसे. आपल्या इस्कॉनच्या सगळ्या प्रोग्रामला आपण बसतो, शेवटी महाप्रसाद असतो म्हणून थोडंसं काय असते, ओलावा असतो, बरोबर की नाही? इथं भगवान शंकर पाणी पण कोणाला ऑफर करत नाहीत, कथा सांगतात. सगळे ऋषीमुनी येऊन बसतात त्यांच्या श्रेणी, कथा चालते कंटिन्युअस, पण साधी प्रसादाची पण व्यवस्था करत नाहीत. लक्षात ना, एवढे दंग आहेत ते कशामध्ये? हरिकथेमध्येच. पत्नी आहे बसली डाव्या मांडीवरती, पण तिला काय साडी चोळी घरदार भांडी कुंडी पाहिजे काय फिकर नाही. आणि जे ऋषीमुनी येऊन असं बसलेत, आणि कशासाठी चालली ही सगळी चर्चा? अपवर्ग हेत म्हणजे ह्या पफ ब पासून मुक्त होण्यासाठी निरंतर कथा एकतर भगवान शंकर करतात, नाही तर श्रवण करत असतात. दोनच कार्य करतात ते, त्याच्या पलीकडे ते काही करत नाहीत. गुरुमाने खूप सुंदर सांगितलं त्याच्यामध्ये की गृहस्थाचं जीवन असं असलं पाहिजे. म्हणजे प्रसाद दिला पाहिजे ह्याची पण चिंता नाही त्यांना, चिंताच करायची नाही कोणाची. या रे या रे या रे तिकडे बोलवावं लागत नाही. त्यांना माहिती आहे ऋषीमुनींना की इथं जाऊन बसलो की आपलं काय होणार? परम कल्याण होणार हरिकथेमध्ये. आणि मग ज्याला असं हरिकथा नसते कुठे, तर भगवान शंकर स्वतः पळत जातात जिथं हरिकथा चालते तिथे, पहिले येऊन रांगेत बसतात. ब्रह्माजी, नारदजी, व्यासमुनी, भगवान शंकर, हनुमानजी, हे सगळे जे आहेत भगवान निस्सिम भक्त आहेत, हे सगळे पहिले रांगेत बसतात. आता त्यांना माहिती असतं इथं कथा चालवणार भगवंतांची, भागवत कथा चालवणार, भगवद्गीता, रामायण, महाभारत, की पहिले येऊन बसतात. गुरु महाराज एकदा सांगत होते की कुठच्या तरी कथेमध्ये कोणी फोटोग्राफरनं फोटो काढला होता, त्याला हे 3 त्या फोटोत अस्पष्ट आले होते. म्हणजे आजही येतात ते, का येणार नाही? कालातीत आहेत ना भगवंत. तर कशासाठी? अपवर्ग हेतो आणि जनकल्याणाकरता. तर पाण्याची व्यवस्था असते, कारण भगवंतांच्या जटेतनंच काय येते बाहेर? गंगा येते, तेव्हा पाण्याची व्यवस्था असते. बाकी भोजन बिजनची जास्त अपेक्षा धरून तिथं ऋषीमुनी जात नाहीत. ते सगळे म्हणजे किती काळापर्यंत उपवास, परीक्षित महाराजांसारखी तप करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जागृत झालेली असे ऋषीमुनींचा संघ. भगवान शंकर तर 80,000 वर्ष तपश्चर्या करतात एका सेटिंगमध्ये. राम 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 राम
ते रामनामाचा जप करतात भगवान शंकर. 80-80 हजार वर्ष काय करतात, तपश्चर्या करतात एका सेटिंगमध्ये, तहान भूक सगळं हरवून. आणि आपल्याला एकादशी उपवास असेल तर सकाळी 7-8 आयटमचा कोर्स लागतो, मग दुपारी अजून काहीतरी कोर्स लागतो, संध्याकाळी काहीतरी स्वीट बीट असा कोर्स लागतो. एकादशी आपली, मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्याकडे पण म्हणून असं निवांत सुट्टीचे दिवस भेटतात ज्यांना जॉबमध्ये, त्यांनी तो निवांत सुट्टीचा दिवस झोपण्यात न घालवता ठरवा की मी आज 128 माळा जप करणार. किती निवांत दिवस ज्या दिवशी भेटेल तुम्हाला, आठवड्यानं भेटतो की नाही 1-2, तुमचं 5 डेज अ वीक आहे की कसं आहे, 6 डेज. निवांत ज्या दिवशी असेल, पब्लिक हॉलिडे असेल, काय असेल, तर त्या दिवशी काय ठरवलं पाहिजे, आज आपण मी 128 माळा जप करणार. तो किती वाजता चालू करायचा, पहाटे 2:30 वाजता चालू करा. मग दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत पूर्ण होईल तुमचा, म्हणजे त्या दिवशी. तर असं आपण अनुकरण करायचं नाही, पण अनुसरण करायला काय अडचण नाही. प्रयत्न करायचे, ठाम नाही राहायचं बाबा एवढं जमेल मला. भगवंतांची गुरु वैष्णवांची कृपा असेल तर जमेल, पण आपला दृढ निश्चय पण तेवढाच महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त गृहस्थानं काय असलं पाहिजे, गुरु मला स्पष्ट सांगत होते ह्या लिलेमध्ये की गृहस्थानं माझ्या बँकेतलं अकाउंट कसं वाढेल, माझं घरदार प्रॉपर्टी बंगला कसा वाढेल, माझं कुटुंब प्रपंच कसा वाढेल, ह्याच्या विवंचनेत न राहता मी जास्तीत जास्त नामस्मरण कसं करू, मी जास्तीत जास्त भगवंतांच्या नामाचा प्रचार करणारे प्रोग्राम कसे घेऊ, भक्तांना प्रसाद कसा सर्व करू, भक्तांना हे सुविधा मिळण्यासाठी कसे प्रयत्न करू, भगवत भक्तीचं संसाधन. जसं की इथं तुम्हाला खूप अत्यंत सुंदर सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला सांगतो अशा प्रकारची सुविधा गृहस्थ आश्रमामध्ये मला वाटत नाही कुठे उपलब्ध आहे एवढी सुंदर. जिथं तुम्ही एवढं सुंदर मंदिर आपल्याला आहे, एवढं व्यासपीठ आहे, आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आश्रयस्थान आहे, भगवंतांची छानपैकी इथं सेवा तुम्ही येऊन रोज करू शकता, अशा प्रकारचं आश्रयस्थान. इस्कॉनच्या मोठमोठ्या मंदिरामध्ये असतं मेट्रो सिटीजमध्ये, पण गाव लेवलला अशा प्रकारची सुविधा आपल्याला उपलब्ध होणं म्हणजे खरोखर आपण भाग्यवान आहोत सगळे कोकण प्रांतीय. तर तुम्ही जसं इथं भगवान शंकर कसलंच चिंता करत नाहीत ना, ते म्हणतात काय, हे भवानी मला डब्बा भरून दे, आज चाललो मजुरीला. अन्याभिलाषिता शून्य, इतर कोणतीही अभिलाषा न ठेवता भगवान शंकर 24/7 केवळ आणि केवळ कसा भगवंतांच्या नामाचा प्रचार होईल ह्याच्याच विवंचनेत दंग आहेत. प्रचार करताना ते जास्त लटांबर लावून घेत नाहीत, गळ्यामध्ये सोनं नाही, काय अस्थी घातल्यात, मुंडमाळा, कवट्यांच्या खोपड्या, हाडांच्या माळा बिळा असल्या घातल्यात, भस्म फासतायत. म्हणजे शृंगार करायला पण पैसा खर्च करावा लागत, पावडर टिकली लिपस्टिक काय गरज नाही, शृंगार करायला पण पैसा खर्च करावा लागत नाही. गेलं चितेमध्ये, लावली भस्म विभूती चितेतली, घातले तिथल्याच काय अर्धवट जळलेल्या खोपड्या, मुंडक्या, गळ्यामध्ये साप बीप काय घातले असे बिच्छू पिच्छू अंगावरती, झालं. आणि एवढं सुंदर रूप दिसतं त्याचं की जगातील भगवान श्रीकृष्णांना भजणारे लोक 1% असतील, भगवान शंकरांना भजणारे भक्त 90% जास्त आहेत. मग एवढं अकराळ विक्राळ आणि असं स्वरूप आहे महाभयानक, तरी पण किती सुंदर कृपाळू दिसत आहेत पहा भगवान शंकर. भगवान शंकर पूर्णपणे दुधासारखे पांढरे शुभ्र आहेत तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्यांच्या कंठावरती ही रेष जी आहे ना ती उठून दिसते निळी. डोळ्यासमोर आणा, दुधासारखे शुभ्र भगवान शंकरांचं काय आहे, अंगकांती आहे. आणि त्याच्यासमोरती ही फक्त केवळ इथं निळी रेष दिसते, कंठ तेवढा निळा दिसतो. का तो तेवढाच कंठ निळा झाला ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे कोणाला काय बिझनेससाठी जायचं असेल तर उठून गपचूप जाऊ शकता, मी अडवणार नाही. पण आज मी पूर्ण करणार. हलाहल प्राशन आज अध्याय थोडक्यात आपण पूर्ण करू. खूप सुंदर आहे. तर हाच विवंचना असली पाहिजे आपल्याला. कसा मी काय करू, भगवंतांच्या नामरूप गुणीला प्रचार आणि प्रसारामध्ये माझा सहयोग काय राहील. जसं की प्रभूजी काल म्हणाले, प्रभूजी मला स्पॉन्सर करायचं उद्या प्रसाद, तर ठीक आहे करा. उद्या हलवा प्रसाद तुम्ही 50% स्पॉन्सर करा. हलवा प्रसाद उद्या बनवूया खिचडीवर. उद्या खिचडी प्रसाद आहे आणि हलवा प्रसाद आहे. तर इच्छा आहे त्यांची.
तर हीच इच्छा असली पाहिजे. आपल्याकडे 5 रुपये असले तरी त्याच्यातले 4 रुपये भगवंतांना देण्याची इच्छा असली पाहिजे. 4.5 रुपये. मग भगवंत काय कमी पडू देत नाहीत. मग तुम्हाला वाटतंय का तिथे ऋषीमुनींच्या मेळामध्ये प्रसाद मिळत नव्हता? नाही, भरपूर प्रसाद. कारण अन्नपूर्णा देवी साक्षात इथं डाव्या मांडीवर बसलेली आहे ना. मग भगवंताने कधी चिंता केली नाही भगवान शंकरांनी की ह्यांना प्रसाद दिला पाहिजे, चला बाजारात गेलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, काय नाही, बिलकुल चिंता नाही. आलं लक्षात ना. तर कोणतीही प्रपंचिक चिंता न करता प्रपंच करायचा. प्रपंच करायचा आपल्याला, पण प्रपंचिक चिंता कोणतीही न करता प्रपंच करण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. आणि तसं शिकलं पाहिजे जीवन आपलं, की हा दृढ विश्वास असला पाहिजे हृदयामध्ये की मी हरिकथेमध्ये बसलोय, भगवंतांची भक्ती करतोय आणि प्रामाणिकपणे करतोय आणि माझ्या कपॅसिटीच्या पेक्षा जास्त करायचा प्रयत्न करतोय. काय विचार असला पाहिजे? माझी कपॅसिटी एवढी 100% आहे तर त्याच्यातलं 10%च मी भक्ती करतोय, तसं नाही चालणार. ते फुल कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन केलं पाहिजे. जसं की आमचा हा इन्व्हर्टर परवा बंद पडला होता, तर ते आम्ही त्याला कॉल केला तर तो आला सारखा ओव्हरलोड दाखवत होता. ओव्हरलोड. तर मग त्यानं पाहिलं तर म्हणाला, सर म्हणतो काय नाही, सेटिंग काही बदलायचे. तर त्याचं स्टार्टिंग करंट जो आहे 13.5 आहे आणि ओव्हरलोडचा करंट 10.5 ठेवला होता. तो म्हणतो मी आता 9 केला आहे. मग 9 केल्यानंतर काय झालं, सगळ्या घरातले पंखे, लाईट हे ते सगळं त्याच्यावरती चालायला लागलं. पण तो म्हणाला, सर हे एवढं सगळं चालवलं तर बॅटरी लवकर खराब होईल, म्हणजे बॅटरी डिस्चार्ज लवकर होईल, सगळं चालेल तुमचं. म्हणजे त्याची कपॅसिटी आहे किती? 10.5 बॅटरीची कपॅसिटी. 12 वोल्टच्या वरती लागतो ना चार्जिंग करंट, 10.5. पण त्यानं काय केलं, ती 9 वरती आणून ठेवलं. त्यामुळे आता तो ट्रिप होत नाही. पण तुम्हाला सगळं एवढं तुम्ही सगळं चालवलात तर तो बॅटरी डाऊन होईल. म्हणजेच त्या बॅटरीमध्ये क्षमता आहे. पूर्वी त्याचं सेटिंग लावलं तर 10.5%, आता लावले 9 वरती, त्यामुळे अजून ते कार्य करतंय. म्हणजे तसंच आपला देह आहे. आपण आपल्या शरीराच्या क्षमता काय केल्या आहेत, स्वतः ठरवून घेतलं की माझी एवढीच क्षमता आहे. काही लोक प्रचारक म्हणतात नाही मला रात्रीचं झोपावं लागते, मग रात्री उशिरा प्रवचन केलं मी सकाळी मंगल आरतीला उठणार नाही. हे कोणी सेटिंग केलं आहे? मूर्ख आहोत आपण. ती बॅटरी आहे, निर्जीव वस्तू आहे, पण आपण सजीव आहोत आणि आपल्या सजीवा अंतरांगामध्ये महाभयानक असं पॉवर हाऊस आहे, ज्याला काय म्हटलंय भगवद्गीतेत? आत्मा म्हटलंय. काय म्हटलंय? ते महाभयानक पॉवर हाऊस आहे. एवढं भयानक पॉवर हाऊस आहे, तुम्ही ज्याला तसं जसं सेटिंग कराल ना तसं ते सेट होईल. तुम्ही डोक्यात विचार केला ना मला 8 तासच झोपावं लागते रोज तर मी सदृढ राहतो, मग तुम्ही 8 तास झोपलात तरी सुदृढ राहणार नाहीत. मला 6 तासच झोपलं पाहिजे तरच मला सकाळी फ्रेश होता येते. काही लागत नाही हो. हे सगळं आपण आपली सेटिंग केलेली आहे. ही सेटिंग त्याचं वाढवलं तसं वाढवा सेटिंग. जीवन मग तुम्हाला भक्तीमध्ये जास्त वेळ देता येईल. ही सेटिंग काय करा, एक्सपांड करा. या शरीराचे चोचले बंद करा. ते जर्जर होणारच, ते आजारी पडणारच, ते म्हातारं होणारच. पण जर ह्याची तुम्ही सेटिंग वाढवलेत तर प्रत्येक जीवात्मा जो आहे या देहामध्ये एक ठराविक श्वास जगत असतो आणि प्रत्येकाचे श्वास ठरलेले असतात. लक्षात ना. त्यामुळे लांब जर तुम्हाला ह्याच देहामध्ये जगायचं असेल तर त्याच्यासाठी प्राणायाम असतो. प्राणायामाद्वारे आपण काय करतो, शिकतो, श्वासांवरती नियंत्रण शिकतो. श्वासांवरती नियंत्रण म्हणजे मोजून श्वास घेतो. म्हणजे समजा आपल्याकडे 100 श्वासाचं आपलं लाईफ आहे, तर 100 श्वासाचं लाईफ आपलं आहे ना, ते आपण 50 वर्ष पण जगू शकतो आणि 100 वर्ष पण जगू शकतो, बरोबर की नाही? 100 श्वासाचं लाईफ 50 वर्ष जगायचं तर तुम्हाला काय, ते श्वास तुम्ही लवकर संपवताय. 100 वर्ष जगायचा श्वास एकाचे 2 वेळा घ्यायचे. काय करायचं, 2 वेळा घेणार तो 1 वेळा घ्यायचा, म्हणजे मोजून घ्यायचं. हा प्राणायाम. श्वास घेण्याच्या क्रियेवरती लक्ष केंद्रित करणं हा प्राणायाम. लक्षात ना. आणि हे एक आध्यात्मिक साधना पद्धती पण आहे. ही एक आध्यात्मिक साधना पद्धती सुद्धा आहे. श्वासावरती लक्ष केंद्रित करून राहणं दिवसभर 24 तास. म्हणजे मोजून श्वास घेतले जातात आणि मोजून श्वास घेतले गेले की तुमचं आयुष्य आणि आरोग्य दोन्ही काय होतं, वाढतं. लक्षात. तर
ध्येय हेच असलं पाहिजे की भगवान शंकरांप्रमाणे आपण गृहस्थाश्रमात जरी असलो तरी दृढ निश्चय असलं पाहिजे की मी केवळ आणि केवळ माझं जीवन यापन भगवंतांच्या नामरूप गुणलीलांच्या प्रचार प्रसारासाठी आणि हरिकथा श्रवण करण्यासाठी, त्यांच्या नामाचं गुणगान करण्यासाठी, नाम गाण्यासाठीच जीवन काय करणार, खर्ची करणार. इतर गोष्टींची विवंचना मला लागून राहता कामा नये. जसं की माझ्यासमोर सुंदर उदाहरणं आहेत. माझे गुरुबंधू श्रीमान वासुदेव सतप्रभूजी, उदरनिर्वाह साधन एकमेव आहे जे मुंबईतील त्यांचा फ्लॅट जोगेश्वरीला, त्याच्यामधून जे भाडं येतं त्याच्यावरती त्यांचं 5 जणांचं कुटुंब प्लस आई आणि वडील 7-8 जणांचं कुटुंब ते चालवतात. लक्षात ना. आणि भाडं किती येणार तुम्हाला माहिती आहे. मी काल त्यांना पृच्छा करत होतो, पण मला कधी त्यांच्या चेहऱ्यावरती शिकस्त दिसली नाही किंवा उतावळीपणा दिसला नाही की मला अजून धन अर्जन करायचं आहे. ही हॅज अंडरस्टूड द फिलॉसॉफी बाय हार्ट. नाही तर मागच्या वेळा पण मी बोललो होतो, त्यावेळेला हे नव्हते, आठवते तुम्हाला? बोललो होतो ना मी, तुम्ही होतात. तुम्ही नसताना पण मी गुणगान केलं, असं नका समजू तुमच्यासमोर गुणगान करतोय. ही हॅज अंडरस्टूड द फिलॉसॉफी बाय हार्ट अँड ही इज फॉलोईंग द फिलॉसॉफी. आज ते आमच्याकडे जॉब करतायत का? त्यांना जॉब इतरत्र मिळणार नाही. ते जॉब एवढ्यासाठीच करतायत की त्यांना साक्षात भगवंतांची इथं सेवा करायची संधी मिळते. पहाटे 3:45 वाजल्यापासून ते सेवा करतात. ते आल्यामुळे थोडासा मी आळशी झालो की मला माझ्या म्हणजे जे गुरुबंधू आहेत माझे, त्यांनी पण आदेश दिला त्यांच्यासमोरच की तुम्ही आता थोडा रेस्ट घ्या, कारण माझं देह जो आहे तो खूपच जर्जर झाला आहे, व्याधीग्रस्त. त्यामुळे ते म्हणतात यू शुड नाव टेक सम रेस्ट सो दॅट ॲटलिस्ट हे प्रचाराचं कार्य जे आहे ते आपल्याला जास्त वेळ चालवता येईल. आलं लक्षात ना. त्यामुळे त्यांचं खूप मला सध्या मदत होते. बघूया लवकरच थोडंसं रिज्युनेशन प्रोसेस चालू केलेली आहे आपण. तर ती ताकद भगवंत देवोत, जेणेकरून ह्या महानुजनांच्या पदकमलांवरती आपल्याला पावलावर पाऊल ठेवून पुढे मार्गक्रमण करता येईल जीवनामध्ये, की कसं आपल्याला जीवन हे भक्तिमय जीवन जगायचं आहे. आलं लक्षात. तर हेच ध्येय धोरण असलं पाहिजे जीवनामध्ये की माझ्याकडे येणं प्रकारे जे काय वस्तू, सामर्थ्य, बल जे काय आहे ते मी काय करेन, न की माझं भौतिक ऐश्वर्य वाढवण्यासाठी खर्च करेन, किंबहुना मी काय करेन ते भगवंतांच्या चरणी कसं वापरता येईल. जॉब केला पाहिजे, धंदा केला पाहिजे, नाही असं नाही, तो पण ताकदीनं केला पाहिजे. सगळी चाणक्य बुद्धी, शुक्राचार्य नीती वापरून केला पाहिजे. का? त्याच्यातनं जास्तीत जास्त अर्थार्जन होऊन ते आपण स्वतःच्या उपभोगासाठी, कामोपभोगासाठी न वापरता कशासाठी वापरलं पाहिजे, आपण भगवंतांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त कसं वापरता येईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आलं लक्षात. तर परवा मी तुम्हाला सांगत होतो श्लोक क्रमांक 62 दुसऱ्या अध्यायातला, तर त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. त्याच्यावरती मी विशेष प्रवचन पण घेईन पुढे. आज आपण झलक पाहूया त्याची. ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. भगवंत भगवद्गीते दुसऱ्या अध्यायात 62व्या श्लोकात काय सांगतायत? ध्यायतो विषयान् पुंसा. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते. तुम्ही ज्या ज्या इंद्रिय विषयांचं चिंतन हृदयात करणार त्या विषयांची आसक्ती हृदयामध्ये काय जाणार, वाढत जाणार. आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो. म्हणजे ते विषय सुख तीव्रपणे भोगण्याची इच्छा म्हणजे काय, कामेच्छा म्हणते त्याला. आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोध कधी येतो? काम पूर्ण नाही झालं, कामेच्छा आपली पूर्ण झालेली नाही त्या वस्तूपासून किंवा त्या व्यक्तीपासून, की काय होतो, क्रोध येतो. तर हेच सूत्र आहे दुःखी बनण्याचं. आता आपल्याला दुःखी नाही बनायचं असेल तर ह्याच्या विरुद्ध सूत्र आचरणात आणलं पाहिजे ना. ध्यायतो विषयान् पुंसा सोडून दिलं पाहिजे. ध्यायतो विष्णू, बरोबर की नाही. संगस्तेषु उपजायते. संग केला पाहिजे कोणाचा? भगवंतांच्या भक्तांचा. आपण इथं विषयांचा संग करतोय नाही. ध्यायते भगवान श्री विष्णू, श्री कृष्ण, श्री राम. आणि संग उपजायते कोण? साधू. मग काय होणार? संगात संजायते
कामः. अशा प्रकारचा संग केला की आपोआप काम काय होणार, क्षीण होणार. आणि मग क्रोध सुद्धा जो उत्पन्न होतो तो नष्ट होणार. हे सूत्राच्या बरोबर उलटं सूत्र आपल्याला जीवनात आणलं पाहिजे. ध्यायतो विषयान पुंसा, विषय वस्तूंचा इंद्रिय विषय भोग जे आहेत, बरोबर की नाही, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि त्यांचे काय आहेत, विषय भोग विषय आहेत. विषय भोग विषय, इथं 2 विषय शब्द आलेत माझ्या वाक्यामध्ये, पण त्या 2 विषय शब्दांचा अर्थ वेगळा वेगळा आहे. पहिलं विषय म्हणजे इंद्रियांचे विषय आणि दुसरा विषय म्हणजे ते विषय भोगण्याची इच्छा जो आहे प्रकार, तो विषय, तो प्रकार. विषय भोग विषय म्हणजे इंद्रियांचे विषय भोग भोगण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत ना. डोळ्यांनी काहीतरी आपल्याला सुंदर पाहायची इच्छा असते, नाकाने काहीतरी सुंदर गंध घ्यायची इच्छा असते, कानाने काहीतरी सुंदर वाणी कोणाची तरी ऐकायची इच्छा असते, छुम 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 छुम. जिभेनं काहीतरी सुंदर चाखायची इच्छा असते, त्वचेला खूप सुंदर स्पर्श पाहिजे असतो. हे सगळे विषय सुख भोग आहेत. आणि जे व्यक्ती, जे कामी पुरुष किंवा कामी स्त्री ह्या विषय सुखांचं तीव्रपणे इच्छा करत असतात, तर त्यांना हे विषय सुख कधीच पूर्ण रूपामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. आणि पूर्ण रूपामध्ये प्राप्त नाही झालं की त्याच्यातनं काय उत्पन्न होणार, कामात क्रोधो अभिजायते. अशा प्रकारच्या अतृप्त कामापासून काय उत्पन्न होणार, क्रोध उत्पन्न होणार. आणि क्रोध उत्पन्न झाला की काय होतं, भगवंत पुढे सांगतात, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिर्भ्रंशा बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यंती. महाभयानक आहे काम, विषय सुखांचं भोग करण्याची इच्छा महाभयानक आहे. 2च श्लोकात भगवंताने सांगितले. किती क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो, मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. आणि जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश जेव्हा होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. या 2 श्लोकावरती आपण मोठं प्रवचन घेऊया, कारण खूप गरजेचं आहे ते लक्षात. तर ध्येय धोरण आपलं जीवनामध्ये हेच असलं पाहिजे. आपण कोणी असू दे, मग ब्रह्मचारी असू दे, गृहस्थ असू दे, वानप्रस्थ असू दे की अजून संन्यासी असू दे, एकच ध्येय धोरण असलं पाहिजे की आपल्याकडे जे जे काय आहे ते आपण काय करणार, भगवंतांच्या सेवेत लावणार आणि कोणत्याही भौतिक विषय सुखांपासून लांब पळणार. लांब पळायची गरज नाही आहे, कारण ते लांब कोण पाठ सोडत नाही. यू शुड एंगेज युअर एनर्जी इन लॉर्ड सर्व्हिस. मग आपोआप ते गळून पडतं. हा लक्षात ना. तुम्ही लांब पळाला तर ते तुमची पाठ अजून जोरात धरणार. लांब पळायची गरज नाही आहे. पुढे ब्रह्मदेव म्हणतात, श्री प्रजापतये उचुहू, देव देव महादेव भूतात्मन भूत भावना त्राहीन शरणापन्ना त्रैलोक्य दहनाद विषाद. काय सांगतात ब्रह्मदेव, भगवान शंकरांची प्रार्थना करू लागले आता. देव देव महादेव, हे देव देव महादेव, देवामध्ये सर्वश्रेष्ठ देव महादेव, भूतात्मन भूत भावना. तर भूतात्मन म्हणजे सर्वांचे प्राण, आणि भूत भावन म्हणजे सर्वांना समृद्धी प्रदान करणारे हे भगवान शंकर. तुम्ही सगळ्यांचे प्राण आहात, भूत आत्मन आणि भूत भावना सर्वांना समृद्धी देणारे आहात. त्राही शरण आपन्नान, जे तुम्हाला शरण आलेले आहेत, त्राही वाचवा त्यांचं. त्राही त्राही माम म्हणून त्राही त्राही, भगवंत आम्हाला वाचवा. त्राही न आम्हाला शरण आपन्नान त्रैलोक्य दहनात विषात. हे त्रैलोक्य दाह करणाऱ्या, त्रैलोक्याचा दाह करणाऱ्या विषयापासून काय करा, हरे कृष्ण. अलर्ट बसा, पाटटाट, झोपा नका काढू. त्रैलोक्याला ग्रस्त करू पाहणाऱ्या अशा अतिदाहक विषयापासून काय करा, आमचे संरक्षण करा. तर इथं आपण जाणलं पाहिजे, तात्पर्य श्रील प्रभुपाद सुंदर सांगतायत, भगवान शंकर विश्वाचा संहार करण्याचे कार्य करीत असल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी त्यांना का पाचारण करण्यात यावे. संरक्षणाचे कार्य तर भगवान विष्णू सांभाळत असतात, बरोबर की नाही. पालनहार कोण आहेत, भगवान श्री विष्णू. मग इथं त्रैलोक्याचं रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांना का पाचारण करण्यात आलं, तर भगवान ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात आणि भगवान शिव तिचा संहार करतात. पण ब्रह्मदेव आणि शिव हे दोघेही भगवान विष्णूंचे शक्त्यावेश अवतार आहेत. त्यामुळे दोघांना मिळणारी शक्ती कुठून येते, भगवान श्री विष्णूंकडूनच येते. त्यांना भगवान विष्णूंसमान एक विशेष शक्ती प्रदान केली जाते, पण त्यांच्याकडे एक विशेष शक्तीच असते, नष्ट करण्याची किंवा
उत्पन्न करण्याची, ब्रह्मदेवांकडे, भगवान शंकरांकडे नष्ट करण्याची. भगवान विष्णूच वास्तविकपणे या दोघांच्या कार्यात आपली शक्ती संचारित करीत असतात. यास्तव स्वसंरक्षणार्थ जेव्हा शंकराची स्तुती केली जाते तेव्हा वास्तविकपणे भगवान विष्णूंनाच निर्देशित केली जाते, कारण शिवांकडे केवळ प्रलयाचे कार्य असते. भगवान शिव नियंत्रक, ईश्वर आणि शक्त्याविष अवतारही आहेत, म्हणून भगवान विष्णूंचे गुण त्यांच्याकडे आहेत अशी त्यांची स्तुती करणे योग्यच आहे. तर आपण जाणलं पाहिजे भगवान शंकर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान श्री विष्णूच आहेत, शक्त्याविष आहेत भगवंतांचे. आणि त्यामुळे इथे भगवान शंकरांकडे त्यांचं शिष्यकृती पसरवणे भगवान श्री विष्णू सगळ्या देवी देवतांना घेऊन गेले. त्वम एकम सर्व जगत ईश्वरो बंद मोक्षयो, की केवळ तुम्हीच एकमात्र आहात की सर्व जगत त्रिजगताचे ईश्वर, नियंत्रक, बंद मोक्ष, बंद आणि मुक्ती देणारे आहात. तम त्वामर्चंती कुशला प्रपन्नार्थी हरम गुरुम, आणि तुम्ही हे देव, तुम्ही या संपूर्ण ब्रह्मांडाचे ईश्वर नियंत्रक असल्यामुळे तुम्हीच त्यांच्या बंधन आणि मोक्षास कारणीभूत आहात. आध्यात्मिक भावनेत प्रगत असणारे तुम्हाला शरण येत असल्यामुळे तुम्ही शरणागतांचे दुःख निवारण करता, तसेच त्यांना मुक्तीही करता. यास्तव आम्ही तुमचे पूजन करीत आहोत. आता देवी देवता स्तुती करतायत भगवान शंकरांची की हे प्रभू, तुम्ही स्वयंप्रकाशित परमेश्वर आहात. तुम्ही स्वशक्तीने ही सृष्टी निर्माण करता आणि निर्मिती, स्थिती तथा प्रलयाकरिता ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर अशी नावे स्वीकारता. आता इथं जाणलं पाहिजे की आपण इथं सदाशिवांची स्तुती चाललेली आहे. सदाशिव हे साक्षात कोण आहेत? भगवान श्री विष्णू आहेत. लक्षात, त्या भावनेनं हे घेतलं पाहिजे. त्यानंतर काही श्लोक पुढची स्तुती आहे भगवान शंकरांची, आणि त्याच्या पुढे पुढे सांगतायत की तुमच्या नेत्रातून उत्पन्न झालेल्या अग्निकणांच्या ज्वाळांनी संहारास आरंभ होऊन संपूर्ण सृष्टी भस्मसात होते. तथापि हे कसे घडते हे तुमच्या लक्षातही येत नाही. असे असता दक्षयज्ञ, त्रिपुरासूर, कालकूट, विषाचा नाश करण्यासारख्या घटनांविषयी काय सांगावे? अशा क्रिया वर्णन करून तुमची स्तुती होऊ शकत नाही. काय सांगतायत देवी देवता की हे भगवान शंकर, तुम्ही जे काही प्रलयाचं कार्य करता हे तुम्हाला कळत नकळत तुम्ही करून टाकता, म्हणजे किती लीला करून टाकता. तुम्ही तसंच दक्षयज्ञामध्ये काय केलंय? दक्षपतींचं मुंडकं छाटून टाकलं, तो दक्षयज्ञ ध्वस्त केला. केवळ तुमची एक शक्ती पाठवली तिथे, बरोबर की नाही? ते पण त्याच्यानंतर त्रिपुरासुराचा तुम्ही वध केला, कालकूट विष नाश केलं. तर तुमच्या ह्या अशा क्रियांचं वर्णन करून तुमची स्तुती होऊ शकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा कितीतरी महान क्रिया तुम्ही लीलया करू शकता. संपूर्ण विश्वभरामध्ये प्रचार करणारे श्रेष्ठ आत्माराम लोक आपल्या चित्तात सतत तुमचे चिंतन करत असतात, परंतु तुमची तपस्या न जाणणारे लोक तुम्हाला उमादेवीसह पाहून तुम्ही कामुक आहात असा चुकीचा निष्कर्ष काढतात. चित्रगुप्तांची कथा तुम्हाला माहिती आहे का? चित्रगुप्त नाही, कोणते राजा? चित्रकेतू राजा. राजा चित्रकेतू. एकदा त्यांना काय मिळालं? गंधर्वांचं चीफ देह मिळाला, प्रमुख. त्याच्यापूर्वी ते चित्रकेतू महाराज होते. त्यांनी खूप तपश्चर्या केली, मग त्यांना पुत्र होत नव्हता. कितीतरी कोटी कोटी, त्यांच्या 10,000 कोटी राण्या होत्या, एवढ्या राण्या, तरी पण पुत्र होत नव्हता. मग त्यांना गुरुवारांच्या कृपेनं काय झालं? पुत्र झाला. पण त्याचं नाव ठेवलं काय? हर्षशोक. काय नाव ठेवलं? हर्षशोक. हर्षशोकवरून एक सुंदर कथा आठवली मला, तुम्हाला सांगतो. या भौतिक जीवनातले प्रपंच आपण बघतोय ना, तर एका घनदाट अरण्यामध्ये 4 चोर रात्रीचे चालले होते, हातात मशाली घेऊन चालले होते. तर तेवढ्यात भगवंतांची वाणी त्यांना ऐकायला आली. कोणाची वाणी होती त्यांना कळलं नाही, पण आकाशवाणी झाली की हे चोरानो, आत्ताच्या त्या तुमच्या हातातल्या सगळ्या मशाली विझवा, नाही तर तुमचा दुसऱ्या पावलाला मृत्यू होईल. काय आकाशवाणी झाली? सगळ्या मशाली आत्ताच्या आत्ता विझवा, नाही तर तुमच्या दुसऱ्या पावलाला काय होईल? मृत्यू होईल. विझवल्या. आता एवढ्या घनदाट जंगलामध्ये चालले, विझवल्या. घाबरली, झाडापेडातनं आवाज येत होता, विझवल्या. मग पुढचा आदेश म्हणतो, आता पुढे 10 पावलं चाला.
11 पाऊल चाललात तर तुमचा मृत्यू होईल. त्याबरोबर मोजून पावलं 10 चालले. आता पुढचा आदेश, खाली वाका. तुमच्या हाताला एक शबनम बॅग लागेल, थैली साधूंची असते ना, झोळी. खाली वाकले, शबनम बॅग घेतली, वाकूनच राहिले. आता उभे राहा, ती झोळी खांद्याला लावा. लावली. आता अजून पुढे 10 पावले चाला. 11 पाऊल चाललात तर तुम्ही मृत्यू व्हाल. चालले घाबरगर मोजून 10 पावलं. आता खाली वाका. खाली वाकून तुमच्या हाताला जे जे लागेल ते तुमच्या झोळीत भरा. तर हे चारी खाली वाकले, तर खाली वाकले झोळीत. जड जड काय काय होतं तर त्यांनी भरलं आणि म्हणाले आता काय खूप जंगल मोठं पार करायचं आहे, तर कोणी कमी भरलं, कोणी जास्त भरलं. बरोबर की नाही. आता उभे राहा. आता इथून पुढे उद्या सूर्योदय होईपर्यंत कोणी एकमेकांशी न बोलता उत्तर दिशेच्या दिशेनं प्रयाण करा. नाकासमोर बोलायचं नाही, मागे वळून बघायचं नाही. बरोबर की नाही. सूर्योदय झाल्याशिवाय झोळीत काय आहे ते बघायचं नाही. झोळीत काय आहे ते बघितलात तरी तुमचा नाश होईल. निघाले चार, आता गपचूप एकदम लेफ्ट राईट करत निघाले. सूर्योदय झाला तरी पण डेअरिंग होईना, मृत्यू होईल ना. परत चांगला 10 वाजता सूर्य डोक्यावरती आला. आता म्हणाले आता ठीक आहे, आता आपण काय करूया, झोळी उघडून बघूया. मग एकमेकांशी चर्चा करून ते बसले आणि झोळी उघडली. झोळीत काय होतं, हिरे रत्न माणकं भरलेली होती. आलं लक्षात. झोळीमध्ये काय होतं, हिरे रत्न माणकं भरलेली होती. आणि हिरे रत्न माणकं भरली बघितल्यावरती म्हणायला लागली, अरे अजून जास्त भरलं असतं तर बरं झालं असतं. बरोबर की नाही. उगाचच कमी भरलं वजन होईल म्हणून रात्री. आलं लक्षात ना. तर ही कथा आहे, याच्यावरनं आता बोध आपण काय तो घेऊया. तर आपलं हे जीवन जे आहे ना, तर हे आपण ह्या अंधाऱ्या रात्रीत जगत आहोत. बरोबर की नाही. ह्या अंधाऱ्या रात्रीत आणि आपल्या जीवनामध्ये सूर्योदय म्हणजे काय आहे, मृत्यूपरांत स्थिती. सूर्योदय म्हणजे काय, मृत्यूपरांत स्थिती. आणि मृत्यूपरांत स्थितीमध्ये ज्यावेळेला यमराजाच्या दरबारात आपण जातो त्यावेळेला आपली झोळी आपण उघडून बघतो की किती आपण हरिनाम घेतलं. कारण तिथं हिरे माणकं काम करतात का. हिरे माणकं म्हणजे काय, तुम्ही किती हरिनाम घेतलात आयुष्यभरामध्ये. आणि तिथं जर तुम्ही हरिनाम घेतला नाही तर तुमची झोळी काय असणार, रिकामी असणार. किंवा आज तुम्ही ऐकताय कोणी थोडीशीच हरिनाम घेतलं तर त्याच्या झोळीत किती असणार हरिनाम, थोडंसं असणार. मग तिथं जाऊन पश्चाताप करायची पाळी येते. कारण तिथं ज्याची झोळी हरिनामानं भरलेली आहे त्याच्यासाठी वेगळं विमान असतं. आलं लक्षात ना. तिथं मग जाऊन बघतो आपण, अरे ज्यांची झोळी हरिनामानं भरलेली आहे ते लगेच गरुडावरती बसून कुठे जात आहेत, वैकुंठ जातात. मग तिथं जाऊन पश्चाताप करण्यात काय पॉईंट आहे का. मग आज इथं आपल्याला काय झोळी पण आहे आणि भगवंताचं नाम पण आहे. मग त्या झोळीमध्ये आपण काय हात घातला पाहिजे आणि हरिनामाचं झोळी अकाउंट भरत राहिलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ह्याच्या उलट ध्यायतो विषयान पुंसा, तो काय म्हणणार, माझी झोळी कशी हिऱ्या माणकानं भरू, संपत्तीनं प्रॉपर्टीनं भरू. तर त्याची झोळी मृत्यूपर्यंत ज्यावेळेला यमलोकाच्या दरबारात जाणार त्यावेळेला त्याची झोळी काय असणार, रिकामी असणार. आणि त्यावेळेला त्याला पश्चाताप करून नरकात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसणार. त्यामुळे सूर्योदय मृत्यू येणारच आहे, होणारच आहे. पण ह्या रात्री आपण म्हणजे ह्या जीवनकालामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपली झोळी जास्तीत जास्त भगवंतांच्या हरिनामानं, भगवंतांच्या प्रसादानं, भगवंतांच्या भक्तांच्या संघानं, भगवंतांच्या नामरूप गुणलीलांच्या प्रचारानं भरत राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ग्रीडी बनलं पाहिजे. ग्रीडी लौल्यम असलं पाहिजे आपल्यामध्ये. काय लौल्य म्हणजे काय, आसक्ती. ग्रीड, ग्रीड म्हणजे काय इंग्रजीमध्ये, ग्रीड म्हणजे आपण म्हणतो ना लोलूप असणे. ग्रीडीचा मराठीमध्ये काय शब्द आहे, ग्रीडी, हावरट. बरोबर की नाही. ग्रीडी म्हणजे हावरट. आपण खायला हावरट असतो ना,
धनाला हावरट असतो, तसं आपण हावरट ह्या सगळ्या गोष्टींसाठी झालं पाहिजे. ABCDसाठी आपण हावरट झालं पाहिजे. लक्षात? खूप सुंदर आहे याच्यातनं बोध घेण्यासारख्या. केवळ त्या एका श्लोकामध्ये भगवान शंकरांच्या, भगवान शंकर कसं आपलं जीवनयापन करतात भगवंतांच्या भक्तीमध्ये. तर चित्रकेतू महाराज हसले होते, पण का हसले होते उमादेवीला कळलं नाही. भगवान शंकर अंतर्ज्ञानी आहेत, त्यांना कळलं चित्रकेतू महाराज का हसले. मग उमादेवीने त्यांना शाप दिला की पुढच्या योनीमध्ये तुम्ही काय जन्मामध्ये असुर बना तात्काळ. मग ते वृत्रासुर असुर बनले, पण भक्ती सोडली नाही. लक्षात ना, भक्ती सुटली नाही. भगवान शंकरांना कळलं का हसले ते. का हसले होते चित्रकेतू महाराज? कारण चित्रकेतू महाराज पाहत होते की भगवान शंकर इकडे तर समोर संन्यासी साधू ऋषीमुनींना प्रवचन देत आहेत भागवत कथेवरती, आणि इकडे तर आपल्या डाव्या मांडीवरती उमा पार्वतीला आपल्या पत्नीला घेऊन बसलेले आहेत. इकडे वैराग्यावरती प्रवचन देत आहेत, वैराग्य शिरोमणी आहेत भगवान शंकर, आणि इकडे तर डाव्या मांडीवरती असा कुशीत घेऊन बसलेत कोणाला? आपल्या पत्नीला. आणि हे असं केवळ भगवान शंकरच करू जाणतात. या भावानं चित्रकेतू महाराज काय केले होते? हसले होते. यांच्या हृदयात भाव हा काय होता की अशा प्रकारचं कृत्य दुसरा कोणीही क्रिएशनमध्ये कोणी करू शकणार नाही. डाव्या मांडीवर पत्नीला घेऊन असं कुशीत साक्षात हृदयामध्ये वैराग्य, बाहेर वैराग्य, सांगतायत वैराग्य, नॉट पॉसिबल. आणि हे जाणून चित्रकेतू महाराज काय केले होते? थोडेसे हसले होते. पण उमादेवींना काय घोर अपमान वाटला. हसलातच का तुम्ही आम्हाला? त्यांनी अजाणतेपणे कोपिष्ट होऊन त्यांना शाप दिला. तर इथं आहे ते आलंय की परंतु तुमची तपस्या न जाणणारे लोक तुम्हाला उमादेवीसह पाहून तुम्ही कामुक आहात असा चुकीचा निष्कर्ष काढतात. चित्रकेतू महाराजांनी तसा निष्कर्ष काढला नव्हता. त्यांनी उलटा निष्कर्ष काढला होता की हे केवळ भगवान शंकरच करू जाणत. तुम्हाला स्मशानात हिंडताना पाहून असे लोक चुकीने तुम्हाला हिंस्त्र किंवा द्वेषी समजतात. भगवान शंकर नेहमी स्मशानामध्ये वावर असतो त्यांचा, भस्म फासायला, कवट्या धारण. पण ते कवटी कोणाची धारण करत नाहीत, केवळ त्यांची पत्नी सतीचीच कवटी धारण करतात. ते त्यांच्या गळ्यामध्ये एवढ्या कवट्या आहेत, त्या सतीचे अनेक जन्म झालेले आहेत. त्या प्रत्येक जन्मात सती काय झाली? त्या यज्ञकुंडात तिनं स्वतःची आहुती दिली आणि तिची मग कवटी भगवान शंकर धारण करतात. हे लोक निश्चितच निर्लज्ज आहेत, कारण ते तुम्हाला जाणत नाहीत. तुम्ही चराचर सृष्टीच्या पलीकडे स्थित असल्यामुळे भगवान ब्रह्मदेव आणि इतर देवांसारख्या व्यक्तीही तुमचे पद जाणू शकत नाहीत. जर तुमची सत्यस्थिती कोणालाच ज्ञात नाही तर मग एखाद्याने तुमची स्तुती तरी कशी करावी? ते शक्य नाही. आम्हाविषयी सांगायचे तर आम्ही ब्रह्मदेवांच्या सृष्टीतील जीव असल्यामुळे या परिस्थितीत आम्ही तुमची सुयोग्य स्तुती करू शकत नाही, पण यथामती आम्ही प्रयत्न करून आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशा प्रकारे हे महेश्वर तुमची वास्तविक स्थिती आम्हाला ज्ञात होणे अशक्य आहे. आमचा अनुभव असा आहे की तुमच्या उपस्थितीत सर्वत्र सुखाचे साम्राज्य असते. या पलीकडे तुमचा महिमा कोणीही जाणत नाही. आमची दृष्टी देखील एवढेच पाहू शकते, या पलीकडे नाही. हे आता भगवंतांना सांगतायत की तुम्ही जिथं उपस्थित असतात तिथं सगळीकडे काय सुखाचं साम्राज्य असतं, पण आज मात्र आम्ही काय आहोत? अतिशय दुःखात आहोत. त्यामुळे केवळ आम्हाला तारणक कोण दिसत असतील तर ते तुम्ही दिसता आहात. मग श्री शुकवाच, शुकदेव गोस्वामी म्हणतायत, भगवान शिव सर्व जीवांविषयी सदैव कृपाळू असतात. सर्वत्र पसरणाऱ्या विषयामुळे जीव अस्वस्थ झाल्याचे पाहून त्यांना कळवळा आला. ते आपली नित्य सहचारिणी सतीला उद्देशून अशा प्रकारे म्हणाले. आता भगवान शंकरांकडे सगळे आलेत की तुम्ही विष काय करा, काही करून ते नष्ट करा. म्हणजे भगवान शंकरांनी ठरवलं आता हे विष काय करायचं आहे? हलाल विष प्यायचं आहे. पण एवढं मोठं कार्य करायचं आहे ज्याच्यामध्ये प्राणाची पण काय असते, भीती असते. तर आपल्या बायकोला विचारलं पाहिजे की नाही? परमिशन घेतली पाहिजे ना बायकोची. म्हणून भगवान शंकर आता सतीला उद्देशून म्हणतायत, इनडायरेक्ट परमिशन घेत आहेत बघा. डायरेक्ट नाही विचारायचं करू की नको, कारण ते सुद्धा घातक असतं. रामायणमध्ये आलेलं आहे. दशरथ महाराज आपल्या स्त्रीवरती एवढे आसक्त झाले की त्या प्रेमांधळे होऊन त्यांनी त्या आपल्या पत्नीला काय दिलं? 2 वचनं दिली. गुरु महाराज सांगतात, कधी स्त्रीला किती तुम्ही तिच्यावरती प्रसन्न असलात तरी कधी तिला वचन देऊ नका. कारण स्त्रीचा स्वभाव जो आहे तो अतिशय कपटी आणि धूर्त आहे. सगळ्याच नसतात. यशोदामाई आहे, देवकी माता आहे, कौसल्या आहे, राधाराणी आहेत.
पण स्त्रियांचा स्वभाव हा अतिशय कपटी आणि धूर्त असतो आणि म्हणूनच ह्याच लीलेमध्ये ज्याला अमृत पाजायची वेळ आली देवी देवता दैत्यांना, त्यावेळेला भगवंत आपल्या चतुर्भुज रूपामध्ये पण येऊन ते कुंभ घेऊ शकले असते ना दैत्यांकडून, पण नाही म्हणले. कपट करायचं ते तर स्त्री आकाराचा आश्रय घेऊनच करायचं, कारण तो त्यांचा स्थायी गुण आहे. लक्षात. आजचं गुरु महाराजांचं 11 मिनिटाचं प्रवचन आहे, ते ऐका. मग मी त्याच्यातनं ही कथा सांगतोय तुम्हाला, माझ्या मनातलं नाही सांगत आहे. आजचं जे टाकलं आहे ग्रुपवरती सगळ्या, ते 11 मिनिटाचं महाराजांचं लेक्चरचं क्लिप ऐका, त्याच्यामध्ये ही कथा आहे. तर भगवंतांनी ठरवलं की ह्या चतुर्भुज रूपाचा उपयोग नाही करायचा कपट करण्यासाठी. मग काय करायचं? कपट करणं हा ज्याचा स्थायी गुण आहे त्या रूपाचा आश्रय घ्यायचा. म्हणून भगवंताने अतिशय सुंदर असे मोहीन रूपाचा आश्रय घेतला आणि दैत्यांबरोबर कपट खेळून देवतांना काय दिलं? अमृत दिलं. मंथरा, कैकई ही सगळी रूपं आहेत. कपट हृदयामध्ये असतं. किंबहुना पांचाली, पांडवांची पत्नी, ही सुद्धा कुत्सितपणे दुर्योधनावरती हसली होती, म्हणून तर महाभारत झालं ना. ती कुत्सितपणे हसली नसती तर झालं असतं का महाभारत? नाही झालं असतं. अंधे का पुत्र अंधा कोणत्याही राजाला, त्यावेळेला दुर्योधन राजा होते ना, राजपुत्र होते हस्तिनापूरचे, कोणत्याही राजाला काय अशा प्रकारचं एखाद्या स्त्रीनं आपला अपमान केला सहन होणार का? नाही होणार. त्याच वेळा दुर्योधन ठरवलं की माझं काय झालं तरी चालेल, पण ह्यांचं हे सगळं वैभव काय करणार? हिरावून घेणार आणि ह्यांचा नाश करणार. म्हणजे जी काही युद्ध होतात घरामध्ये, दारामध्ये आणि जगामध्ये, ह्याच्यामध्ये कुठं ना कुठे हे कपट कारस्थान असतं. तर भगवान शंकर म्हणून आपल्या पत्नीला जास्त डिमांड नाही, शास्त्रामध्ये सांगितलं आहे. वचन तर चुकूनही द्यायचं नाही पत्नीला. प्रॉमिस, आय प्रॉमिस यू, मी चांद तारे तोडके लावूंगा. नाही, खायला प्यायला तुला घालेन, ऐपतीनुसार 4 दागिने घालेन, घरदार देईन, बस, दॅट्स ऑल. हरिभजन कर आणि मला सहयोग कर भक्तीमध्ये. एकमेकावर प्रेम करा आणि भगवंताने दोघांनी मिळून प्रेम करा. ही फिलॉसॉफी आहे. मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं. शेवटी काय? पती पत्नीने एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे आणि दोघांनी मिळून भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे. भगवंतांवरती प्रेम करणं फार महत्त्वाचं आहे. पण ते कुटुंबात राहून करायचं असेल तर एकमेकांवरती पण प्रेम पाहिजे. आलं लक्षात ना. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, भवानीला असे सांगून भगवान शिव विष पिऊ लागले. नाही, आधी पान पलटी झालं. भगवान शिव म्हणाले, हे भवानी, क्षीर समुद्राच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या विषयाच्या योगाने या लोकांना केवढे मोठे संकट उडवले आहे ते पहा तरी. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, आसाम प्राण परिस्पूना विधेयम अभयम हिमे एतावानी प्रबोर्थो यद दीन परिपालनम. हा पण श्लोक खूप जबरदस्त आहे. आसाम प्राण परिप्सूना म्हणजे प्राणरक्षणाकरता कठोर प्रयत्न करणाऱ्या प्रजेला माझ्याकडून संरक्षण मिळालेच पाहिजे. दिनांचे परिपालन करणे हे स्वामीचे निश्चितच कर्तव्य ठरते. तर बघा, इथं प्रजा काय करते? प्राणरक्षणासाठी म्हणजे अमर होण्यासाठी एवढा मोठा यज्ञ चालवला आहे, महाभयानक यज्ञ चालवला आहे. पण त्या यज्ञातनं उत्पन्न काय झालं? प्राणघातक असं विष उत्पन्न झालं. हे भवानी, त्यामुळे हे जाणलं पाहिजे आपण, भौतिक सुखप्राप्तीसाठी किती प्राणपणाने जरी प्रयत्न केले तरी आपल्या पदरात फार काय पडणार नाही. जोपर्यंत आपल्यावर भगवंतांची कृपा होत नाही तोपर्यंत आपण स्वतःच्या यज्ञ प्रयत्नानं ह्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे सुख अनुभवू शकत नाही. सुख केवळ इथंच आहे, बस. गुरु महाराज सांगतात त्याप्रमाणे केवळ बसा आणि भागवतम श्रवण करा आणि केवळ भागवतम वाचन करा. तुम्हाला सुख, नुसतं साधं सुख नाही, सुसुखम कर्तुम व्ययम अनुभूती करा. दुसरं कोणतेही यज्ञ करायची गरज नाही. श्रवण यज्ञ, केवळ भागवतम श्रवण केल्यामुळे जीव सुखाची अनुभूती घेतो, कथन केल्यामुळे सुखाची अनुभूती घेतो. केवळ भागवतम. म्हणूनच 7 दिवस आणि 7 रात्री निश्चल बसून ताण भूक हरपून एवढे लाखो ऋषीमुनी तिथं काय करत होते? 1000 ऋषीमुनी गंगातटी भागवतम श्रवण करत होते. जे देवी देवतांना पण अति दुर्लभ आहे. तर प्राणरक्षणासाठी कठोर प्रयत्न करणाऱ्यांच्या नेहमी मुखामध्ये काय पडते? तप्त राखच पडते. त्यामुळे परंतु इथं काय म्हणतायत? जो स्वामी आहे ते दिनांचं परिपालन करणं हे स्वामीचं निश्चित कर्तव्य आहे. तोच स्वामी आहे
की इतरांना लुटून मोठा सावकार बनायचं, तो स्वामी नाही. स्वामी तोच आहे जो दीन दुबळ्यांना, दलितांना, दुःखांना काय करतो, आपलं समजून त्यांना मदत करतो. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या मायाशक्तीने भ्रमित झालेले साधारण मनुष्य सदैव एकमेकांशी वैरभाव ठेवत असतात, परंतु आपले क्षणभंगूर आयुष्य संकटात घालूनही भक्त त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या मायाशक्तीने भ्रमित झालेले साधारण मनुष्य जे आहेत ते सदैव एकमेकांशी काय ठेवतात, वैरभाव ठेवतात. हमरी तुमरी, मी या धर्माचा, मी त्या धर्माचा, मी या गावचा, मी त्या गावचा, मी माझं वय आडा इथं आहे, तिथं तू कसा आतमध्ये आलास, बरोबर की नाही, कंपाऊंड आहे माझं, हा वैरभाव. पण इथं खूप सुंदर गुण सांगितला आहे. बद्ध वैरेषु भूतेषु मोहितश्वात्ममायया प्राणैस्व प्राणिना पांती साधव क्षणभंगुरै. तर भक्त जे आहेत ते क्षणभंगूर असं हे जीवन आहे, ते क्षणभंगूर जीवनसुद्धा खर्ची कशासाठी घालतात, इतर जीवांच्या परम कल्याणासाठी, त्यांना वाचवण्यासाठी. त्यांना माहीत असतं की हे जे वैरभाव ठेवून 999 लोक जीवन जगतात इथे, कारण एखाद्याला इच्छा असते ना भगवत भक्ती करण्याची किंवा भगवंत ऐकण्याची. हे 999 लोक जे आहेत ते अतिशय दुःखामध्ये, कष्टामध्ये आहेत. हे केवळ हा ज्याला आत्मानुभूती झाली तोच व्यक्ती जाणू शकतो. आणि त्या व्यक्तीला कणव असते, अहेतुकी कृपा, आपली करुणा तो सगळ्यांसाठी ओपन करतो आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. तोच भक्त. आयुष्य, स्वतःचं आयुष्य संकटात घालून सुद्धा, इथं विष प्यायचं आहे ना, ज्याला सगळे देवी देते घाबरून पळालेत, हे भवानी जो इतरांच्या कल्याणार्थ कार्य करतो त्याच्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान अत्यंत प्रसन्न होतात. कालच्या सोमवारच्याच प्रवचनात आपण पाहिलं जटायूची कथा. भगवान श्रीराम काय म्हणाले, अतिशय प्रसन्न झाले जटायूवरती आणि जटायूला आशीर्वाद दिले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हां, हरे कृष्णा. तर त्यामध्ये आपण पाहत होतो आता मला तो सापडणार नाही, बरंच मोठा आहे हे पुराण. कुठे होतो आपण ते, जटायू. सापडला आता. हां, इथं आहे. परहित बस जिन्न के मन माही. प्रभू श्री रामचंद्र सांगतायत, तात कर्म निज ते गती पायी. हे तात, तुम्ही तुमच्या निज कर्मानं ही गती प्राप्त केलेला आहात, अतिशय सुंदर गती वैकुंठात गमन करण्याची. पण भगवंत काय सांगतात, परहित बस जिन्न के मन माही, तिन्न कहू जग दुर्लभ कछु नाही. तनु तजी तात जाहू मम धामा, देव काह तुम पूर्ण कामा. भगवान श्रीराम सांगताय जटायूंना की दुसऱ्यांचं हित करण्याचं केवळ आणि केवळ ज्याच्या हृदयामध्ये भाव असतो त्याच्यासाठी ह्या जगामध्ये दुर्लभ असं काहीच नाही. मोक्ष पण दुर्लभ नाही, भगवंतांचं सानिध्य दुर्लभ नाही, वैकुंठ धाम दुर्लभ नाही, काहीच दुर्लभ नाही. पण हृदयामध्ये सदैव भाव काय असला पाहिजे, परहित बस जिन्न के मन माही. इतरांचं हित कसं मला करता येईल हाच भाव सदैव आपल्या हृदयामध्ये असला पाहिजे. सगळी शास्त्र हेच सांगतात आणि इथे पण तेच सांगितलंय. भगवान शंकर उमेला सांगतायत की भवानी पुंस कृपयतो भद्रे सर्वात्मा प्रियते हरी. पुंस म्हणजे मनुष्य, कृपयता कल्याणकारी कार्यात गुंतलेला, भद्रे म्हणजे हे भवानी, सर्व आत्मा परमात्मा प्रियते प्रसन्न होतात. जो मनुष्य इतरांच्या कल्याणार्थ आपलं जीवन
व्यतीत करतोय असा जीवात्मा प्रियते हरिही, भगवान श्री विष्णूंना श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असतो. प्रीते हरो भगवती प्रियेहम सचराचर. तर इतरांच्या कल्याणार्थ जो कार्य करतो त्याच्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान अत्यंत प्रसन्न होतात आणि भगवंत प्रसन्न झाल्यावरती इतर सर्व प्रजेसहित मी सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न होतो. म्हणजे भगवान शंकरांची जर प्रसन्नता सुद्धा आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, नेहमी परोपकारामध्ये आपलं जीवन खर्ची घातलं पाहिजे. म्हणजे भगवंत प्रसन्न होतात, भगवान शंकर प्रसन्न होतात, पूर्ण चराचर प्रसन्न होतं. यास्तव आता मी हे विष पिणार आहे जेणेकरून माझ्या या कृतीमुळे समस्त प्रजा सुखी होईल. इथं परमिशन मागत नाहीत कुठे भवानीची, पण तिला समजावून सांगतायत की हे मी आता सत्कार्य करणार आहे, तू परमिशन दे किंवा नको देऊस, दॅट्स ऑल. सत्कार्य करायला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. आपल्या गुरूंना हृदयामध्ये धारण करायचं, भगवंतांना धारण करायचं आणि सत्कार्य करत सुटायचं. पत्नीची वगैरे परमिशन घ्यायची गरज नाही. मी सत्संगाला जाऊ का, बायकोंना नकोच जाऊ. हां, एक गुरु महाराज कथा सांगत होते, बऱ्याच पूर्वी मी ऐकली होती. तर एक गृहस्थ होते आणि त्यांचे एक मित्र साधू होते. तर ते दरवेळेला वृंदावनला जायचे, जाताना ह्यांना गावात जाताना बोलवायचे. तर दरवेळेला हे म्हणायचे मी येतो येतो येतो, बायको त्यांना दरवेळेला अडवायची. असं करता करता एक दिवस हे तयार झाले. लगेच बायकोला कळल्यावरती बायकोनं आपली 3-4 पोरं घेतली काखेत आणि धावत आली आणि एक बारकं पोरग होतं ते दिलं हातात आणि म्हणाले, नाथ ही कोळी कोळी कच्ची बच्ची पोरं टकून तुम्ही कुठे चालले. त्याबरोबर त्याचं तळ्यात मळ्यात होतं, त्याचं हृदय वितळलं. तो म्हणला, साधू महाराज मी नंतर येतो. आलं लक्षात ना. तर प्रपंच हा असा आहे, तुम्हाला कधी घरातनं परमिशन मिळणार, सत्संगासाठी, आध्यात्मिक साधनेसाठी, भगवंतांना जाणून घेण्यासाठी, तुमचं साधना करण्यासाठी घरातनं कधी परमिशन मिळणार, उलट विरोधच होईल. हा विरोध जुमानून जो भगवंतांच्या दारी सर्पाच्या गतीने धावत येतो त्याला भगवंत आपल्याशी केल्याशिवाय राहणार आहेत का. म्हणून असा व्यक्ती भगवंताला अतिशय प्रिय असतो. आणि मग भगवंताने सांगितलं की मी आता ह्या प्रजेला सुखी करण्यासाठी मी काय करणार आहे, हे विष पान करणार आहे. एवं मा मंत्र भगवान भवानी विश्वभावना तद्विषम जगधू मारे भे प्रभावज्ञान्व मोदत. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, भवानीला असे सांगून भगवान शिव विष पिऊ लागले आणि शिवांचा प्रभाव पूर्णपणे जाणणाऱ्या भवानीने त्यांना तसे करण्याची अनुमतीही दिली. आता भवानीसुद्धा जाणते भगवान शंकरांचा प्रभाव आणि त्यांचं सामर्थ्य किती आहे. त्यामुळे भवानीनं सुद्धा काय त्यांना अडवलं नाही. तर साध्वी पत्नीचं, पतिव्रता पत्नीचं हे कर्तव्य आहे, जर आपला पती सत्कार्यामध्ये जर रत असेल तर त्याला कधीही आडकाठी करू नये. ततः करतलीकृत्य व्यापी हालाहलम विषम. ततः करतलीकृत्य व्यापी हालाहलम विषम, असं महाभयानक त्रैलोक्यामध्ये पसरणारं विष भगवान शंकराने कसं घेतलं, केवळ आपल्या तळ हातावरती धारण केलं. अभक्षयन महादेव कृपया भूत भावना. पुन्हा इथं भूत भावना म्हणजे सर्व जीवांच्या कल्याणार्थ काय केलं, सगळं विष भगवंताने आपल्या शक्तीनं केवळ एकवटलं असं आपल्या हातावरती. आणि अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ कार्य करण्यास समर्पित असलेल्या भगवान शिवांनी कृपावश संपूर्ण विष ओंजळीत घेतले आणि पिऊन टाकले. काय केले, पिऊन टाकले. रूपात तात्पर्यामध्ये छोटं सांगतायत ते घेऊया. आता 1-2 श्लोक राहिलेत. समुद्र मंथनातून प्रचंड प्रमाणात विष उत्पन्न होऊन ते संपूर्ण ब्रह्मांडात पसरत चालले होते. अशावेळी भगवान शिवांनी आपल्या अमर्याद सामर्थ्याने ते विष एकत्रित करून अगदी सहजपणे आपल्या ओंजळीत धारण केले. मनुष्याने शिवांचे अनुकरण करू नये, ते मनाप्रमाणे काही करू शकतात. तथापि जे त्यांचे अनुकरण करून गांजा आणि तत्सम विषारी पदार्थांचे सेवन करतात ते निश्चितच मृत्युमुखी पडतील. शिवांचे अनुयायी म्हणून काही पंथ आहेत आज भारतभूमीमध्ये, जे काय म्हणतात, भगवान शंकर विष पिलं म्हणून आम्ही गांजा पिणार. गांजा कशाला पिता, विष प्या ना, बरोबर की नाही. भगवान शंकरांनी विष पिलं होतं, गांजा नाही पिला होता, अफू चरस नाही उडली होती. तुम्ही पण विष प्या. हे असे मूर्ख लोक आहेत आणि हे निश्चितच मृत्युमुखी पडतील, नरकात जातील, बाकी कुठं जाणार नाहीत. तस्यापि दर्शयामास
स्ववीर्यम जलकल्मष यच्चकार गले नीलम तच्च साधोर्विभूषणम. आता काय केलं, एखाद्याची निंदा केल्याप्रमाणे क्षीरसमुद्रातील विषाने आपले सामर्थ्य दाखवून भगवान शंकरांच्या गळ्यावरती एक निळी रेग उमटवली. आता ती निळी रेगच त्यांचे आभूषण झालेले आहे. विष ते विष आहे, त्याचा स्वभाव काय असतो, आसुरीच असतो. तर त्या विषानं असा विचार केला की माझा काहीतरी प्रभाव सोडला पाहिजे ना, भले मला नष्ट केलं, पिऊन टाकलं, भगवान शंकर झालं काय, काहीतरी प्रभाव सोडला पाहिजे, मला सामर्थ्य दाखवून दिलं पाहिजे. म्हणून भगवान शंकरांच्या कंठावरती काय झालं, एक निळी रेषेच्या रूपामध्ये ते प्रकट झालं विष. बरं, आता हे कंठावरतीच का धारण केलं भगवंतानी, का पोटात गिळलं नाही, तर भगवंतानी तळ हातात धारण केलं भगवान शंकर विष, आणि ते आता पिऊ लागले. तर त्यांनी आपल्या नेत्राने आतमध्ये पाहिलं तर त्यांच्या उदरामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आणि तिथं अनंत कोटी जीव. ते म्हणले जर हे उदरात गेलं तर काय, हे सगळे जीव मरतील. आणि म्हणूनच भूत भावना भगवान शंकरांनी ते गिळलं नाही विष, ते मध्येच इथं धारण केलं, जेणेकरून वरचे लोक पण शाबूत राहतील आणि खालचे लोक पण शाबूत राहतील. ही भूतभावना आहे. लक्षात ना, सर्व जीवांप्रती आपल्या हृदयामध्ये सदैव करुणा असली पाहिजे. आणि ही करुणा केवळ एकाच प्रकारे व्यक्त होऊ शकते. त्यांना तुम्ही 4 पैसे द्या, त्यांना कपडे द्या, त्यांना घर बांधून द्या, नाही, ते सगळं क्षणिक आहे. तुम्ही केवळ आणि केवळ त्यांना भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचा प्रचार कसा जास्तीत जास्त आपल्याला करता येईल, निस्वार्थपणे, निष्कपटपणे, ह्याच प्रयत्नात सर्व भक्तांनी एकजूट होऊन राहिलं पाहिजे. म्हणून प्रभुपाद सांगतात की मी त्याच वेळा संतुष्ट होईल ज्यावेळेला मी पाहेन की तुम्ही सगळे एकत्र येऊन, एक संघ येऊन काय करताय, भगवंतांच्या भक्तीचा आहे प्रचार करताय. स्वतः आचरण करा आणि प्रचार कार्यामध्ये जोमानं उतरा. हेच कर्तव्य आहे दीक्षा झालेल्यांचं पण, दीक्षा घेऊ इच्छितात त्यांचं पण, आणि नवसाधकांचं पण. दुसरं कोणतेही कर्तव्य नाही. दीक्षा त्याच्यासाठी नाही दिली जाणार आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून 16 माळा जप करा, ते तुम्ही कधीही करू शकाल. दीक्षा त्यांनाच रेकमेंडेशन मिळणार आहे जे आपलं जीवन भगवंतांच्या नामरूप गुणलीलांच्या प्रचारासाठी खर्ची घालू इच्छितात. त्यांनाच दीक्षेचं रेकमेंड माझ्याकडनं तरी मिळणार, अन्यथा नो रेकमेंडेशन. तुम्ही करत राहा जप, तो तुम्ही असाही करताय, बरोबर की नाही, तो तुम्ही असाही करताय, करत राहा, प्रभुपाद देतील दीक्षा तुम्हाला. जसं की गोष्टीपूर्णाने सांगितलं होतं, रामानुजाचार्य महापूर्ण त्यांचे गुरु, त्यांनी सांगितलं की तू जा आणि काय कर, सेवा कर गोष्टीपूर्णांची आणि त्यांच्याकडून मोक्षप्राप्तीचा मंत्र जाणून घे. तर गेले आणि खूप सेवा केली. तर 1 वर्ष उपाशी राहायची शिक्षा दिली कोणी, गोष्टीपूर्णांनी. किती नम्र हंबल आहे ते, सगळी भिक्षा मागून आणायची, एक स्वतः कणही खायचा नाही, गुरुला सगळं अर्पण करायचं, आपण उपाशी राहायचं 1 वर्ष. तर ती पण सेवा केली, दारोदारी भिक्षा मागून आणली. रामानुचार्य जसे मध्वाचार्य आपल्या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आचार्य आहेत, तसे रामानुजाचार्य श्री संप्रदायाचे आद्य प्रवर्तक गुरु आहेत. एवढे महान व्यक्ती 1 वर्ष उपवास केला आणि आता मरतील की जगतील ह्याची पण गॅरंटी नाही. तर त्यांचे शिष्य दाशरथी कुरेश गेले गोष्टीपूर्णांकडे आणि म्हणाले की गुरु महाराज काय खरं नाही, तुम्ही कृपा करा त्यांच्यावरती. नाही म्हणाले, काय नाही होणार, पूर्ण करू दे, काहीतरी कृपा करा. मग म्हणाले भगवंतांच्या चरणाचं अमृत त्यांना थोडंसं पाजा, दिवसातनं एकदा. त्या चरणाच्या अमृतावरती श्रीपाद रामानुजाचार्यांनी तपश्चर्या केली एवढी. आणि मग त्यावेळेला प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्यांना तो मंत्र सांगितला. जगत कल्याणार्थ हे असं स्वतःला झिजवलं पाहिजे, ही भूतभावना पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आणि तो मंत्र मिळाल्यानंतर त्यांना आज्ञा केली होती की तुम्ही हा एकट्यापुरता मंत्र ठेवायचा आहे, इतर कोणालाही सांगायचं नाही. पण त्यांनी जगाला येऊन बोंबाटा मारून सांगितला, कारण जगत कल्याणार्थ त्यांच्या हृदयामध्ये भावना जागृत झाली होती. हा भाव जागृत झाला पाहिजे. नाही तर नुसतं दीक्षा घेऊन घरात बसून बिझनेस करून काय उपयोग होणार नाही, काही उपयोग होणार नाही. घेऊ नका त्याच्यापेक्षा. राहा, थोडंसं तीव्र इच्छा जागृत होऊ दे हृदयामध्ये, भगवंताने तीव्र इच्छा हृदयामध्ये देऊ दे. यावेळेला भगवंत तीव्र इच्छा देतील दीक्षा घ्यायची, त्यावेळेला आपोआपच तुमच्या हृदयामध्ये प्रचाराची इच्छा होणार, कथेमध्ये झोप येणार नाही. कळलं ना? प्रत्येक शब्द प्यावासा वाटणार हरिकथेतला, उठावंसं वाटणार नाही, कथा थांबू नये अशी इच्छा होणार. कीर्तन थांबू नये, हरिकथा थांबू नये, भगवंत दर्शन थांबू नये. हे लौल्यम आणि हे आसक्ती हृदयामध्ये उत्पन्न ज्यावेळेला होईल तुमच्या, त्यावेळेला जाणा तुम्ही भक्ती मार्गाच्या, तुम्ही योग्य मार्गावरती मार्गक्रमण करताय आणि भगवंतांची कृपा तुमच्यावरती झालेली आहे, साधू गुरु वैष्णवांची कृपा झालेली आहे. अन्यथा आळस भरं जीवन जगून काही उपयोग होणार नाही.
तर हे सुंदर काय बनलं, यच्चकार गले नीलम तच्च सादोर विभूषणम, आभूषण बनलं भगवान शंकरांच्या गळ्यातलं. हे विष तप्यन्ते लोक तापेन साधव प्रायशो जनः परमाराधनम तद्धी पुरुषस्याखिलात्मनः. तर असे म्हटले जाते की साधू वृत्तीचे लोक जनसामान्यांचे दुःख पाहून सदैव स्वेच्छेने क्लेश स्वीकारतात. ते भले क्लेश स्वीकारतील स्वतःसाठी, पण इतरांचं कल्याण व्हावं हीच त्यांच्या हृदयात इच्छा असते. प्रत्येकाच्या हृदयात स्थित असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे पूजन करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. इतरांसाठी काय करा, क्लेश थोडे सहन करायला शिका, पण इतरांच्या कल्याणासाठी आपल्या हृदयामध्ये भावना जागृत करा. भगवान शिव देवांकरिता आराध्य आहेत आणि ते सामान्य जनतेला आशीर्वाद प्रदान करणारे आहेत. त्यांनी जेव्हा हे कार्य संपन्न केले तेव्हा भवानी, दक्षाची कन्या, ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि समस्त प्रजेने त्यांची प्रशंसा केली. आणि पुढे काय झालं बघा गंमत. भगवान शिव प्रस्कन्नम पिबत पाणेर्यत किंचिन गृह स्मतत वृश्चिकाही विषव श्रद्धौ दंडशुकाश ये परे. भगवान शिव ते विष प्राशन करत असताना त्यांच्या ओंजळीतनं जे थोडेसे विष खाली पडले ते कोणी धारण केलं, विंचू, सर्प, विषारी औषधी आणि इतर दंश करणाऱ्या विषारी प्राण्यांनी पिऊन टाकले. आणि म्हणून ते अजून विषारी झाले. लक्षात ना. डास, लांडगे, कुत्री आणि इतर दंश दंडशुक अर्थात विषधारी प्राण्यांनी समुद्र मंथनातून निघालेले आणि भगवान शिवांच्या ओंजळीतून खाली पडलेले विष लगेच पिऊन टाकले. हे कपटी, धूर्त आणि ज्यांचं हृदय विषाने भरलेलं आहे अशा लोकांचं वर्णन इथं केलेलं आहे. त्यांना हरिकथा कधी रुचणार नाही. ते कुठे विष मिळेल जेणेकरून इतरांना आपण कसा अधिक त्रास देऊ ह्याच भावनेनं ते अशा प्रकारच्याच गोष्टी गोळा करत असतात. याच्या विरुद्ध भगवंताचे भक्त कसे असतात, साधू वृत्तीचे लोक जनसामान्यांचे दुःख पाहून सदैव स्वेच्छेने क्लेश स्वीकारतात. प्रत्येकाच्या हृदयात स्थित असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे पूजन करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय हो. श्री राधा श्याम सुंदर भगवान की निताय गौर प्रेमानंदे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय हो.